न्यूज। आर्मी रोडवर भरधाव कार दुचाकी वाहनाला उडवत अनेकांना केले जखमी। यवतमाळ आर्मी रोडवरील राणा प्रताप गेट समोर भरधाव रस्त्यानं येणाऱ्या वाहनानं रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भाजी विक्रीच्या दुकानदाराला धडक मारत 5 ते 6 दुचाकी वाहनांना धडक दिली। यामध्ये दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान अपघातानंतर संपर्क झालेल्या जमावानं कारवर मोठमोठे दगड टाकून कारची तोडफोड केली। पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर जमाव पांगवण्यात आला। ही घटना 8:30च्या दरम्यान घडली। या अपघातासंदर्भात MH42 AF 1008 क्रमांकाची कार 8:30च्या दरम्यान अतिशय वेगात आर्मी रोड दिशेनं निघाली होती। या कारनं राणा प्रताप गेट समोरील रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्री यांना एकामागे एक उडवत गंभीर जखमी केलं, तर काही चारचाकी गाड्या हातगाड्यांना त्यांच्या उडवून गाड्यांची पूर्णपणे मोडतोड केली। या अपघातात रस्त्याच्या कडेला असणारा भाजी विक्रेता आणि त्यांचा मुलगा हे दोघे जण गंभीर जखमी झाले। मात्र याबाबत पोलिसांची कोणतीही स्पष्टोक्ती झालेली नाही। या अपघातानंतर या ठिकाणी शेगावचा शेकडो जमाव तयार झाला। त्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत या कारवर मोठे दगड टाकून गाडीची तोडफोड केली। पोलिसांचे पथक उशिरा पोहोचल्यानं जमाव मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं। मात्र पोलीस आल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवलं। धडक देणाऱ्या कारच्या चालकाला अवधूतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.